नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक संवाद। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात काही मेडिकल दुकानांबाबत गंभीर तक्रारी आणि आरोप समोर येत आहेत। या तक्रारी जर खऱ्या ठरल्या तर हा विषय केवळ परवान्याचा किंवा नियमभंगाचा नसून थेट जनतेच्या जीवाशी आणि आरोग्याशी संबंधित असल्याने अत्यंत गंभीर ठरू शकतो। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही मेडिकल दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट नियमित उपस्थित नसल्याचा आरोप केला जात आहे, तर काही ठिकाणी कथितरित्या दुसऱ्याच्या परवान्याचा किंवा लायसन्सचा गैरवापर करून मेडिकल व्यवसाय चालवला जात असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत। इतकेच नव्हे तर काही मेडिकल दुकानांमध्ये औषधांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधने, जनरल स्टोअर्समधील वस्तू आणि इतर मालाची विक्री होत असल्याचीही चर्चा आहे। या सर्व बाबी संबंधित परवान्याच्या अटी आणि लागू नियमांनुसार आहेत का, याची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक करत आहेत। औषध म्हणजे सामान्य वस्तू नाही। चुकीचे औषध, चुकीचा सल्ला किंवा नियमांचे उल्लंघन यामुळे एखाद्या रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते। म्हणूनच भारतातील औषध विक्रीसाठी ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स रूल्स 1945 तसेच फार्मसी ऍक्ट 1948 अंतर्गत कठोर नियम करण्यात आले आहेत। नियमानुसार औषध विक्रीसाठी वैध परवाना आवश्यक असतो। नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती अपेक्षित असते। परवान्याच्या अटींचे पालन बंधनकारक असते। प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री नियमानुसारच केली जाऊ शकते। नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना निलंबित किंवा रद्द करण्यापासून ते फौजदारी कारवाईपर्यंतची तरतूद कायद्यात आहे। मात्र महाड तालुक्यातील काही मेडिकल दुकानांबाबत होत असलेल्या तक्रारींची अधिकृत चौकशी झालेली आहे का? अन्न व औषध प्रशासन रायगड यांनी यापूर्वी अशा तक्रारींवर किती तपासण्या केल्या, किती मेडिकलवर कारवाई झाली, हे प्रश्न आजही अनुत्तरित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभर नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर आणि निष्पक्ष कारवाई होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे महाड तालुक्यातील या तक्रारींकडेही अन्न व औषध प्रशासन गांभीर्याने पाहिल, संशयित मेडिकल दुकानांची तपासणी करेल, परवान्यांची पडताळणी करेल, नोंदणीकृत फार्मासिस्ट प्रत्यक्ष उपस्थित आहेत का याची खातरजमा करेल आणि नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करेल अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणात आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही, मात्र जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे सत्य समोर येणे आवश्यक आहे। जर सर्व काही नियमानुसार असेल तर संबंधित मेडिकल दुकानदारांनाही अधिकृत तपासणीतून दिलासा मिळेल आणि जर नियमांचे उल्लंघन आढळले तर कायद्यापुढे सर्व समान आहेत। आता लक्ष असेल ते अन्न व औषध प्रशासनाच्या पुढील पावलाकडे। महाडमध्ये संशयित अनधिकृत मेडिकल व्यवसायावर पडदा उघडणार का? नियमभंग करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जाणार का? हा प्रश्न आता फक्त महाडचाच नाही तर प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा आहे। या प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? महाड तालुक्यातील संशयित अनधिकृत मेडिकल दुकानांची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने चौकशी करावी असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच निर्भीड, जनहिताच्या व तथ्याधारित बातम्यांसाठी भरारी पथक संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।